बोलवीसी जय हो. करुणा वचना बोलवीसी करुणा वचना बोलवीसी करुणा वचना बोलवीसी बोलवीसी अनाथासी साह्य होसी नारायणा करुणा वचना बोलविसी. नामदेवराय म्हणतात की भगवान परमात्मा अनाथाला साह्य होतो. अनाथाला साह्य होणारे अनेक जण आहेत. ज्ञानोबाराय आहेत. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय एका जनार्दनी पाय वंदित से. ज्ञानोबाराय अनाथाला साह्य करणारे आहेत. भगवान पंढरीश परमात्मा अनाथाला साह्य करणार आहे. अनाथाचा नाथ जनार्दन, ज्याला कोणीच नाही त्याला सहाय्यता करणारा भगवान परमात्मा आहे. आणि आत्ताच्या काळामध्ये, चालू काळामध्ये अनाथांना सहाय्यता करणारी एक माता होऊन गेली. तिचं नाव आहे सिंधुताई सपकाळ. 4 जानेवारी 2022 रोजी सिंधुताई सपकाळ आपण सर्वांना सोडून गेल्या. त्या अवघा महाराष्ट्र आज अनाथ झाला आहे. अनाथांचा सांभाळ त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये केला. लोकांनी ज्या लहान लहान मुलांचा त्याग केला, ज्या लहान लहान मुलींचा त्याग केला, त्यांचा सांभाळ करणारी माता जर कोण असेल तर ती म्हणजे सिंधुताई सपकाळ आहे. लहान लहान मुलांचा सांभाळ केला त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये. आणि जो व्यक्ती अशा प्रकारे दुसऱ्यांना मदत करतो, दुसऱ्यांची सहाय्यता करतो, तोच माणूस म्हणून घेण्याच्या लायकीचा आहे. दुसऱ्यांना मदत केली पाहिजे. माणूस कोणाला म्हणतात ऐका. किसी के काम जो आए उसे इंसान कहते हैं, पराया दर्द अपनाए उसे इंसान कहते हैं. ये दुनिया है एक उलझन, कहीं धोखा कहीं ठोकर, कोई हंस हंस कर जीता है, कोई जीता है रो रो कर. ये दुनिया है एक उलझन, कहीं धोखा कहीं ठोकर, कोई हंस हंस कर जीता है, कोई जीता है रो रो कर. माणूस कोणाला म्हणायचं ऐका. जो मुश्किल में ना घबराए उसे इंसान कहते हैं, किसी के काम जो आए उसे इंसान कहते हैं. जो दुसऱ्यांना मदत करतो, दुसऱ्यांची सहाय्यता करतो, त्याला काय म्हणायचं? त्याला म्हणायचं माणूस. आणि सिंधुताई सपकाळ यांनी जीवनभर काय केलं? दुसऱ्यांना मदत केली, दुसऱ्यांची सहाय्यता केली, अनाथ मुलांचा सांभाळ केला. त्यांनी त्यांच्या जीवनातील प्रत्येक श्वास हा अनाथांच्या सेवेमध्ये खर्च केला. त्यांच्या जीवनामध्ये अनेक संकट आली, पण त्या संकटाला न डगमगता त्यांनी अनाथांची सेवा केली, अनाथांना सहाय्य झाल्या. म्हणून अवघा महाराष्ट्र आज त्यांना अनाथांची माय म्हणतात. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. हो, त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी अनेक कष्ट सहन केले. त्यांचा जो जीवनाचा प्रवास आहे तो अतिशय खडतर प्रवास आहे. त्यांच्या जीवनचरित्रावर जर आपण नजर टाकली बाबा, तर आपण रडल्याशिवाय राहणार नाहीत. असं सिंधुताई सपकाळ यांचं जीवन होतं. त्यांचा पहिला विरोध कोणी केला माहिती आहे तुम्हाला? त्यांचा पहिला विरोध जर कोणी केला असेल तर त्यांच्या जन्मदाते आईनं त्यांचा पहिला विरोध केला. जिनं जन्माला घातलं, सावत्र आई नाही, सख्खी आई. सख्ख्या आईनं सिंधुताईंचा विरोध केला. कशाला विरोध केला? तर सिंधुताईंच्या शिक्षणाला विरोध केला. आईची इच्छा अशी होती की सिंधुताईनं शिक्षण शिकू नये, शाळेमध्ये जाऊ नये.
म्हणून सिंधुताईच्या आईनं सिंधुताईंना म्हशी घेऊन दिल्या आणि म्हशी वळायला पाठवलं. पण वडिलांना थोडी दया आली म्हणून वडिलांनी काय केलं, शाळेमध्ये नाव टाकलं सिंधुताईचं. आता 2-2 कामं करणं होतात का मला सांगा? म्हशी सांभाळणं आणि शाळा पाहणं शक्य आहे का बाबा? शाळेत जावं तर म्हशी इकडे दुसऱ्या शेतामध्ये जातात. एवढं अवघड जीवन होतं. तर सिंधुताई दोन्ही पण काम करत होत्या. एक तर म्हशी सांभाळत होत्या आणि दुसरं म्हणजे शाळेत पण जात होत्या. आता कसं जात होत्या ऐका. शाळेमध्ये कसं जात होत्या, तर ज्या वेळेस त्या म्हशी पाण्यामध्ये बसत होत्या त्यावेळेस सिंधुताई शाळेमध्ये जात होत्या. म्हशीला सर्वात जास्त आवड जर कशाची असेल तर पाण्यामध्ये बसायची आवड आहे. तुम्ही पहा गावाच्या कडेनं जे आता नदी ओढे असतात त्याच्यात जर एखादी म्हैस बसली तर 4-5 जणांना तिला दगड मारले, काठ्या मारल्या तरी ती बाहेर निघायचं नाव घेत नाही, कारण की पाणी तिला जास्त आवडतं. सिंधुताईंना माहित होतं की या म्हशी पाण्यात बसल्याच्या नंतर आपल्याला शाळेमध्ये जाता येतं. मग सिंधुताई म्हशी पाण्यात बसल्या की शाळेमध्ये जायच्या. पण म्हशी तिकडे दुसऱ्याच्या शेतामध्ये जायच्या, शेत खायच्या. दुसऱ्याचं शेत खाल्लं म्हणून मालक मारायचा, शेताचा मालक मारायचा, आणि इकडे शाळेला उशीर झाला म्हणून मास्तर मारायचा. अशी परिस्थिती त्यांच्या जीवनामध्ये होती. एकदा काय झालं, शेताचा जो मालक होता तो शाळेमध्ये आला आणि म्हणाला, कुठे आहे ती सिंधुताई? माझं सगळं शेत म्हशीनं खाऊन टाकलं आणि इकडे काय करते? त्यावेळेस शाळेतील मास्तराला कळालं की सिंधुताईला शाळेत येण्याकरता जो उशीर होतोय ना त्या म्हशीमुळे होतोय. त्यावेळेस सिंधुताई चौथीला होत्या. मास्तरांना त्यांची दया आली, त्यांचा कळवळा आला आणि चौथीची परीक्षा न देणाऱ्या सिंधुताईला मास्तरानं पास करून टाकलं. चौथीची परीक्षा दिली नाही तरी पण मास्तरांनी पास करून टाकलं. शिक्षणाबद्दल एवढी आवड होती त्यांच्या जीवनामध्ये. सिंधुताईच्या आईला कळालं की आपली मुलगी एवढ्या खटापटा करून शिक्षण शिकते. त्यावेळेस सिंधुताईच्या आईनं सिंधुताईचं लग्न जमवलं. वयाच्या 10व्या वर्षी त्यांचं लग्न झालं. हे स्वतः त्यांनी सांगितलेलं आहे, तेच मी तुम्हाला सांगतो. सिंधुताईच्या मुखातलं आहे हे. वयाच्या 10व्या वर्षी त्यांचं लग्न झालं. पतीचं वय 35 वर्ष होतं. किती होतं? सिंधुताईचं वय 10 वर्षाचं आणि पतीचं वय 35 वर्षाचं होतं. सिंधुताई सासरी गेल्या, पण सासरी गेल्याच्या नंतरही शिक्षणाबद्दलची जी आवड त्यांच्या मनामध्ये होती ना ती कमी झाली नाही. सासरी गेल्याच्या नंतरही हातामध्ये कागद घेऊन सिंधुताई रोज अभ्यास करत होत्या. हातामध्ये वहीचे कागद असायचे त्यांच्या. पण हातामध्ये वहीचा कागद पाहिल्याच्या नंतर पतीला राग यायचा. का राग येत होता? कारण पती शिकलेला नव्हता. तो विचार करायचा, अरे मी पती असून मला वाचता येत नाही, माझ्या पत्नीला चांगलं वाचता येतं ना. आजकाल तसंच झालं आहे, मुलांना काहीच येत नाही आणि मुली हुशार निघाल्या. त्या काळी तसंच होतं. तेव्हापासून आतापर्यंतच चालत आले. विठाला विठाला तर सिंधुताई हातामध्ये कागद घेऊन वाचत होत्या. एकदा पतीनं पाहिलं, हातामधला कागद हिसकावून घेतला आणि फेकून दिला आणि सांगितलं, इथून पुढे जर वाचन केलं तर बघ. त्यावेळेस सिंधुताईंना अतिशय वाईट वाटलं, कारण की जो अभ्यास करणारा व्यक्ती असतो त्याला जर शिक्षणापासून दूर केलं ना त्याला त्याच्या इतकं दुःख काहीच होत नाही. जो अभ्यास करणार आहे त्याला. ज्याला अभ्यास करा वाटत नाही ते उगाच शाळेमध्ये जाताना पहा पोटच दुखायले, डोकंच दुखायले, हे कशाचे लक्षण आहेत? अभ्यास न करणाऱ्याचे लक्षण आहे ते. पण सिंधुताईंना अभ्यासाची आवड लहानपणापासूनच होती. हातामध्ये कागद घेऊन वाचत होत्या. आता पतीनं कागद वाचायला बंदी आणली. महाराज कागद वाचायला बंदी आणली. आता वाचायचं कसं? तर सिंधुताईंनी काय केलं, जे कागद होते अभ्यासाचे ते एका बिळामध्ये ठेवून दिले. आता घरामध्ये बिळा असतातच. त्या काळचे घर आता सारखे बांधलेले नव्हते, सिमेंटचे नव्हते, माळवदाचे घर असायचे. आणि उंदरानं जर एकदा का छिद्र पाडलं त्याला ते मोठं व्हायचं. एकदा उंदीर गेला त्याच्या पाठीमागं घुस जायची, मग ते जास्तच मोठं व्हायचं. तर त्या छिद्रामध्ये सिंधुताईंनी अभ्यासाचे कागद ठेवून दिले अभ्यासाचे. आणि ज्या वेळेस घरामध्ये कोणी नसतं ना त्यावेळेस सिंधुताई काय करायचे, त्या बिळामधला कागद काढायच्या आणि वाचत बसायच्या. त्याच्यावर एका कवीची काहीतरी कविता होती, ती कविता सिंधुताई वाचायच्या. मालक बाहेरून घरी आले की पुन्हा तो कागद कुठे ठेवून द्यायचा?
ते बिळामध्ये जशाल तसा ठेवून द्यायचा. एकदा काय झालं, तो कागद काढत असताना त्या बिळामध्ये मुंगूस बसलेलं होतं पा. आणि मुंगसानं सिंधुताईची करंगळी पाहिली आणि करंगळी त्याला सापासारखी दिसली. आणि मुंगसाचं सापाचं कधीच जमत नाही, हे तर आपल्याला चांगलं माहिती. त्या मुंगसानं विचार केला की शिकार आपल्या घरामध्ये चालून आली आहे. त्यानं काय केलं, त्या करंगळीला साप समजून करकडून चावा घेतला. त्या दिवसापासून सिंधुताईच्या डाव्या हाताची जी करंगळी आहे ना, ती वाकल्या गेली. आता पण चॅनलला, युट्यूबला आपण सर्च करून पहा, सिंधुताई स्वतः आपल्याला सांगतील की करंगळी का वाकली होती. तर करंगळी वाकली, पण त्यांनी शिक्षण सोडून दिलं नाही. एवढी त्यांच्या मनामध्ये शिक्षणाबद्दल आवड होती. विठ्ठला 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 विठ्ठला. सिंधुताईंनी लहान लहान मुलींना शिक्षण दिलं, लहान लहान मुलांना शिक्षण दिलं. ज्या वेळेस सिंधुताई अनाथ मुलींना शिकवत होत्या, त्यावेळेस मुलींना काय सांगायचे ऐका. अनाथ मुली छोट्याल्या, लोकांनी त्याग केला त्यांचा. त्या मुली सिंधुताई सपकाळ त्यांना शिकवायच्या. शिकवत असताना सांगायच्या की हे मुलींनो, हे माझ्या लेकींनो, कपडे घालत असताना असे कपडे घाला की जेणेकरून तुमचं संपूर्ण शरीर झाकलं जाईल. कपडे घालत असताना असे कपडे घाला की जेणेकरून तुमचं शरीर झाकल्या जाईल. असे कपडे कधीच घालू नका की तुमच्या शरीराचं प्रदर्शन होईल. हे सिंधुताईंचे विचार आहेत. पण आजकाल जास्त शिकलेली मुलं मुली ऐकायला तयार नाहीत. आपला जो पोशाख आहे भारत मातेचा, तो आपण सोडून दिला आणि आपण चायना मधून आलेल्या फाटलेल्या जीन्सच्या पॅन्टी घाललोत बाबा. जर आपल्या देशाचा पोशाख आपण घातला तर तो अतिशय सुंदर दिसतो. मला सांगा, प्रत्येक देशाचा एक पोशाख असतो. आपला पोशाख मला वाटतं धोतर आणि शर्ट टोपी असा आपला भारत देशाचा पोशाख आहे. तर हा पोशाख आपल्या भारतवासियांनी, आता काही लोक घालतात, महाराज लोकच घालतात फक्त हा पोशाख, पण इतर कोणी घालत नाही हा पोशाख. पण बाहेर देशामध्ये जे पोशाख आहेत ना, ते त्यांचा पोशाख सोडत नाहीत. पण आपण आपला सोडून परकीयांची संस्कृती आपण जोपासतो. आपली चांगली संस्कृती असून आपण तिला सोडून देतो. सिंधुताईंनी सांगितलं की हे माझ्या लेकींनो, कपडे घालत असताना असे कपडे घाला की जेणेकरून तुमचं संपूर्ण अंग झाकल्या जाईल. असे कपडे कधीच घालू नका की ज्यामुळे तुमच्या शरीराचं प्रदर्शन होईल. आपली संस्कृती ही झाकणारी आहे, उघड ठेवणारी आपली संस्कृती नाहीये. शरीराचं प्रदर्शन होईल असे कपडे कधीच घालू नका. सिंधुताईंनी अशा प्रकारे चांगले विचार मुलांना दिले, मुलींना दिले. पण आपण आजकाल काय झालं, जास्त शिकलोत आणि जास्त शिकल्यामुळं आपण हा पोशाख वापरायला कोणी तयार नाही. शिक्षण म्हणजे काय असतं नेमकं आहे का? सिंधुताईंनी खूप सुंदर विचार सांगितले आहेत. सिंधुताई म्हणतात, शिक्षण म्हणजे ओव्हरलोड होणं नाही. शिक्षण म्हणजे ओव्हरलोड होणं नाही. शिक्षण म्हणजे अतिशहानपणा करणे नाही. शिक्षण म्हणजे अतिशहानपणा करणे नाही. शिक्षण म्हणजे अंग प्रदर्शन करणे नाही. तर शिक्षणाचं सुभाषित आहे, विद्या विनयेन शोभते. विद्या कशानं शोभत दिसते? तर ज्याच्या अंगी नम्रता आहे, ज्याच्या अंगी लीनता आहे, तो विद्यार्थी शोभून दिसतो. पण ही नम्रता आजकाल कुणाच्याच अंगामध्ये यायला तयार नाही. सिंधुताईंनी अशा प्रकारे त्या मुलींना शिक्षण दिलं. त्यांचा जीवन प्रवास अतिशय खडतर होता. वयाच्या 20व्या वर्षी त्यांच्या पतीनं दगड मारून त्यांना घराच्या बाहेर हाकलून दिलं. त्यांच्या चारित्र्यावर संशय घेतला पतीनं आणि वयाच्या 20व्या वर्षी त्यांना घराच्या बाहेर हाकलून दिलं. त्यावेळेस सिंधुताई गाईच्या गोठ्यामध्ये राहत होत्या. गाईच्या गोठ्यामध्ये एका बाळाला त्यांनी जन्म दिला. बाळाला जन्म दिल्याच्या नंतर पतीनं त्या गोठ्यातल्या सगळ्या गायी मोकळ्या सोडल्या. बाबा, गायी का मोकळ्या सोडल्या माहितीये का? कारण की त्या गायीच्या पायाखाली तुडून सिंधुताईचा मृत्यू व्हावा म्हणून गायी मोकळ्या सोडल्या. पण ज्याचं रक्षण भगवान परमात्मा करतो त्याला कोणी मारू शकत नाही. अरे जिसको राखे सावरा, जिसको राखे सावरा,
मार सके न कोई, अरे बाल न बाका कर सके, चाहे जग बैरी हो जाय. सगळ्या गायी मोकळ्या सोडून दिल्या. कशामुळं? सिंधुताई त्या गायीच्या पायाखाली तुडवाव आणि सिंधुताई मराव, हा पतीच्या मनामध्ये विचार होता. पण त्या ठिकाणी एक गोमाता सिंधुताईकडे आली आणि ज्या ठिकाणी सिंधुताई झोपलेल्या होत्या त्यांना चारी पायाच्या मध्ये घेऊन उभं राहिली. गोमाता चारी पायाच्या मध्ये घेतलं आणि दुसऱ्या गायीच्या अंगावर धावून येत होत्या. त्यांना सांगत होती, खबरदार, सिंधुताईच्या केसालाही धक्का लावला तर माझं इतकं वाईट नाही. ती गोमाता दुसऱ्या गायींना सांगत होती. आता तिनं एवढ्या रागानं सांगितल्याच्या नंतर दुसऱ्या गायी जवळ आलेच नाही. त्या ठिकाणी भगवान परमात्म्यानं सिंधुताईचं रक्षण केलं. इथून पुढचा प्रवास असा आहे सिंधुताईचा की सिंधुताई आता गोठ्यामध्ये पण पती राहू देत नव्हता. गोठ्यातून बाहेर पडल्या तर मग आता सर्वत्र राहण्याकरता एकच ठिकाण आहे, ते म्हणजे आहे स्टेशन. रेल्वे स्टेशनला सिंधुताई आल्या आणि रेल्वे स्टेशनला राहायला लागल्या. रेल्वे स्टेशनला त्या भिक्षा मागत होत्या आणि आपलं पोट भरत होत्या. दिवसभर रेल्वेमध्ये प्रवास करायचा आणि रात्री एखादं स्टेशन पाहायचं, त्या स्टेशनवर खाली उतरायचं आणि ती भिक्षा मिळालेली खायची. एकदा काय झालं, सिंधुताई स्टेशनवरती जेवत बसल्या आणि जेवत असताना छोटे छोटे भिकाऱ्याची मुलं त्या ठिकाणी आले. त्यांना भूक लागली होती. सिंधुताई जी भाकर खात होत्या त्या भाकरीकडे ते मुलं पाहत होते. सिंधुताईनं ओळखलं की अरे हे मुलं माझ्या भाकरीकडे ज्या अर्थी पाहत आहेत त्या अर्थी यांना भूक लागली आहे. त्यावेळेस सिंधुताईनं मागचा पुढचा विचार न करता जी भाकर स्वतःला खाण्याकरता ठेवली होती ती भाकर त्या मुलांना दिली आणि त्यांचं पालन पोषण केलं. दिवसभर रेल्वेमध्ये भिक्षा मागायची आणि रात्री मुलांना खाऊ घालायची. असं त्यांचं जीवन होतं. सिंधुताई त्यांच्या जीवनामध्ये एक वाक्य वापरत होत्या की या महाराष्ट्रामध्ये जर मोठं व्हायचं असेल, या महाराष्ट्रामध्ये जर मोठं व्हायचं असेल तर मरावं लागतं. इथं मेल्याच्या नंतर माणसं मोठी होतात, त्याला म्हणतात महाराष्ट्र. मरावं लागतं. आणि मला वाटतं त्यांनी वापरलेलं हे जे वाक्य आहे ते आज सत्य होत आहे. सिंधुताई गेल्या, आज त्यांचं नाव आपण घेतो. जोपर्यंत होत्या तोपर्यंत आपल्याला कळाले नाही, जोपर्यंत होत्या तोपर्यंत आपल्याला कळालं नाही. सिंधुताई त्यांच्या जीवनामध्ये अनाथांना सहाय्य झाली. ज्या दिवशी सिंधुताई गेल्या तो दिवस होता 4 जानेवारी 2022, बरोबर ना? 4 जानेवारी 2022. तर त्या दिवशी त्यांच्या जीवनावर मी एक कविता तयार केली. त्यांच्या जीवनावर आता मी ही कविता जी आहे ती तुम्हाला युट्यूबला जरी नाव टाकलं तरी तुम्हाला भेटणार नाही. एक पुस्तक वाचून पाहिले तरी तुम्हाला भेटणार नाही. तिचं लिखाण मी स्वतः केलं आहे आणि ती कविता तुम्हाला आज म्हणून दाखवणार आहे मी. सिंधुताई माझी अनाथांची आई, सिंधुताई माझी अनाथांची आई, पाळीतसे अनाथा मोल न घेता काही, पाळीतसे अनाथा मोल न घेता काही, सिंधुताई माझी अनाथांची आई, सोशिले कष्ट तिने जगाच्या कल्याणा, सोशिले दुःख तिने अनाथांच्या कल्याणा, सिंधुताई माझी अनाथांची आई, सोडिले घर सोडिला संसार, सोडिले घर सोडिला संसार, अनाथाचा तिने हो केला विचार, सिंधुताई माझी अनाथांची आई,
सिंधुताई माझी अनाथांची आई. सिंधुताई अनाथांची आई आहे. जगाच्या कल्याणाकरता स्वतःचं घर सोडलं, स्वतःचा संसार सोडला, सर्वांचा त्याग केला, पण ती अनाथांना साह्य झाली. ज्याप्रमाणे सिंधुताईंनी त्या अनाथ मुलांना साह्यता केली, त्याप्रमाणे भगवान पंढरीश परमात्मा अनाथाला साह्यता करतो. अनाथासी साह्य होसी नारायणा. विठ्ठला विठ्ठला. तर सिंधुताई त्यांच्या जीवनामध्ये अनाथांना साह्य झाल्या. कारण गंभीर विषय सांगू लागल्यावर लोक झोपी जातात हे चांगलं माहिती आहे मला. पण आपल्या गावामध्ये अनेक वर्षापासून सप्ताह चालतो. सगळे ऐकणारे श्रोते सुज्ञ आहेत, सर्व चांगले आहेत, परमार्थिक लोक आहेत, म्हणून सर्वच तुम्हाला चालतं. कोणी जर गंभीर विषय सांगत असला तुम्ही गंभीर होता, कोणी जर विनोद केला तुम्ही हसता. हे मी ऐकलेलं आहे आपल्या गावाबद्दल. विठ्ठला विठ्ठला. हो, सिंधुताईच्या जीवनामध्ये सिंधुताई सपकाळ आपल्याला साह्यता झाल्या. आपल्या जीवनामध्ये अनेक संत आपल्याला साह्य झाले. संत मिराजी यांचं चरित्र जर आपण पाहिलं तर त्या देखील आपल्या जीवनामध्ये आपल्याला साह्य झाल्या. कशा